आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मानव सेवा आणि क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव ज्ञानसागर स्मृती पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। कैलासवासी सागर राजू जाधव स्मृती प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने आयोजित ज्ञानसागर स्मृती मानव सेवा पुरस्कार व ज्ञानसागर स्मृती गुणगौरव पुरस्कार 2025-26 वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। समाजसेवा, अध्यात्म आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला। समाजातील निराधार, अनाथ, वृद्ध आणि गोवंशांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या जय जनार्दन अनाथ व वृद्ध व गोशाळा आश्रम लासलगावचे संस्थापक परमपूज्य स्वामी वासुदेवानंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांना ज्ञानसागर स्मृती मानवसेवा पुरस्काराने गौरविण्यात आले। मानवसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून सुरू असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। विशेष म्हणजे पुरस्कार वितरणापूर्वी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आश्रमाला भेट देऊन तेथील सेवा प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली होती। हा सन्मान आध्यात्मिक शिरोमणी मठाधिपती परमपूज्य श्री 108 महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला। याच सोहळ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ यांना ज्ञानसागर स्मृती गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांच्या उत्कृष्ट क्रीडा कामगिरीचा गौरव करत हा पुरस्कार रेणुका विवेक भैया कोल्हे, हरिभक्त पारायण संगीताताई गुंजाळ आणि जाधवताई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाला परमपूज्य महंत वासुदेवानंदगिरी गुरु मौनगिरी महाराज, रेणुका विवेक भैया कोल्हे, प्राध्यापक डॉक्टर अनिल खर्चे, पद्मश्री डॉक्टर VB कोलते, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर, प्रशांत शांताराम देशमुख, शिवव्याख्याते रायगड, हरिभक्त पारायण बाबाजी महाराज चाडक, तसेच दिलीप गुंजाळ सर, सचिव जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रम गोशाळा लासलगाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। समाजहित, मानवसेवा आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला। या सन्मानामुळे आश्रमाच्या सेवा कार्यास नवी ऊर्जा मिळाली असून युवा खेळाडू कुमारी दुर्गा गुंजाळ यांच्या यशाला देखील नवी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेश सोळुंके।